चाल पाटील आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र आणि बातमीपत्राच्या अगदी सुरुवातीलाच बातमी आहे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या दापोली दौऱ्यासंदर्भातली कारण भाजपचे नेते किरीट सोमय्या दापोली दौऱ्यावरती असून आज सकाळी ते दापोली पोलीस स्टेशनला भेट देऊन रिसॉर्ट पाडकामाची माहिती घेताना दिसले आणि त्यामुळे दापोलीत वातावरण तापलेलं आहे। मुरुड समुद्र किनाऱ्यावरील साई रिसॉर्ट आणि सिडोंच हे दोन्ही रिसॉर्ट गेल्या काही दिवसांपासून प्रक्रिया प्रारंभ होणार। महिनाभरात दोन्ही रिसोर्ट जमीनदोस्त झालेले असेल। मध्ये हातोडा घेऊन त्या ठिकाणी दाखल झाल्याचं आपण पाहतोय। तर या महिनाभरामध्ये दोन्ही रिसॉर्ट हे जमीनदोस्त झालेले असतील असं देखील ते सांगण्यास विसरलेले नाहीत। न्यूज 18 लोकमतवर सगळ्यात आधी पहिली एक्सक्लुझिव्ह अशी प्रतिक्रिया आपण या संदर्भातली पाहिली। तर सिकोंच रिसॉर्टवरती हातोडा पाडण्याची जी शक्यता होती हे दोन्ही रिसॉर्ट पाडले जातील असा विश्वास त्यांनी बोलताना व्यक्त केलेला आहे। तर माजी मंत्री अनिल परब यांचं साई रिसॉर्ट सध्या तरी पडण्याची शक्यता नसून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यानं तुर्तास रिसॉर्ट मालकाला दिलासा मिळणार आहे, परंतु पुष्करमुळे त्यांच्या मालकीचे असलेले सिकोंच रिसॉर्टवर कोणत्याही क्षणी हातोडा पडू शकतो आणि एका बाजूला असलेला संपूर्ण पोलीस बंदोबस्त थेट दापोली या ठिकाणाहून न्यूज 18 लोकमतची टीम आपल्यापर्यंत पोहोचवते। मुरुड समुद्र किनाऱ्यावरील रिसॉर्ट पाडलं जाणार आहे, हेच ते साई रिसॉर्ट आहे जे वादातीत या क्षणाला आहे आणि त्याच रिसॉर्ट परिसरामध्ये यावेळेला किरीट सोमय्या दाखल झालेले आपण पाहतो। यापूर्वी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी केलेल्या तक्रारी संदर्भातली सविस्तर माहिती घेतलेली होती आणि सविस्तर माहिती घेतल्यानंतर रिसॉर्टच्या दिशेने ते निघालेले होते। अतिरिक्त कुमक पोलिसांची त्या ठिकाणी मागवण्यात आल्याचं देखील आपण पाहतोय। शिवाजी गोरे आमचे प्रतिनिधी यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून आपण या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। खरं तर किरीट सोमय्या यावेळेला रिसॉर्ट परिसरामध्ये पोहोचल्याचं दिसतं आणि पोलिसांचा देखील बंदोबस्त आहे। काय वातावरण या क्षणाला रिसॉर्टच्या पाडकामाच्या ठिकाणी आहे? किरीट सोमय्या मुरुड येथे येऊन दाखल झालेले आहेत। आज साई रिसॉर्ट आणि सी सुरुवात होईल असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे, परंतु सी कॉन्स जे रिसॉर्ट आहे त्या रिसॉर्टची वर्क ऑर्डर काल निघालेली आहे। यस कंस्ट्रक्शन या कंपनीला ते वर्क ऑर्डर देण्यात आलेली आहे। या ठिकाणी बांधकामचे अधिकारी आणि पाडकामासाठी मजूर बोलवण्यात आलेले आहेत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही लावण्यात आलेला आहे। आपण पाहतोय सध्या की या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आहे, परंतु सध्या तरी साई रिसॉर्ट जे आहे ते न्यायप्रविष्ट असल्यामुळे पाडकामाला सुरुवात होण्याची शक्यता कमी आहे। परंतु सी कॉन्स रिसॉर्ट जे आहे पुष्करमुळे यांचं हे पुष्करमुळे कोर्टामध्ये न गेल्यामुळे त्यांच्या रिसॉर्टची वर्क ऑर्डर निघालेली आहे आणि आज प्रतिकात्मक हातोडा घेऊन या ठिकाणी किरीट सोमय्या दाखल झालेत। आज सी कॉन्स वरती प्रतिकात्मक हातोडा मारतील आणि त्यानंतर मात्र या पाडकामाला सुरुवात होईल। महिनाभरामध्ये दोन्ही रिसॉर्ट पडतील असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे इथलं जे वातावरण आहे ते ढवळून निघालेले आहे। अनेक समुद्र किनाऱ्याचे रिसॉर्ट बेकायदेशीर रिसॉर्ट आहेत, सीआरझेडचं उल्लंघन करून बांधण्यात आलेले आहेत। त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये मोठ्या प्रमाणाची एक प्रकारची चिंता निर्माण झालेली आहे। या रिसॉर्टवरती जर का कारवाई झाली तर इतर जे बेकायदेशीर सीआरझेडचं उल्लंघन करून बांधण्यात आलेले रिसॉर्ट आहेत त्यावरती सुद्धा कारवाई भविष्यात होऊ शकते। त्यामुळे इथलं जे हॉटेल व्यावसायिकांमध्ये जे आहे ते भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। कुठेतरी ही सुरुवात आहे, यानंतर आगे आगे देखो होता है क्या अशा प्रकारचा इशारा किरीट सोमय्या यांनी दिलेला आहे। त्यामुळे भविष्यात अनिल परब यांच्या अडचणी सुद्धा वाढतात की काय हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। बरं, रिसॉर्ट परिसराला आलेलं छावणीचं स्वरूप त्याबाबत काय माहिती द्याल? आता या ठिकाणी 10 अधिकारी आणि 100 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत। यामध्ये राज्य राखीव दलाचे कर्मचारी आहेत, जिल्हा पोलीस आहेत, जिल्ह्यातल्या सर्व पोलीस स्थानकामधले जे कर्मचारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी येऊन दाखल झालेले आहेत। सीआयएसएफची तुकडी सुद्धा या ठिकाणी दाखल आहे आणि बांधकामचे मोठ्या प्रमाणात अधिकारी सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। ज्या यश कंस्ट्रक्शनला काम देण्यात आलेलं आहे त्यांची मोठी टीम सुद्धा या ठिकाणी येऊन दाखल झालेली आहे। आता पाडकामाला सुरुवात होईल। हातोडा घेऊन आता सी कॉन्स रिसॉर्टकडे किरीट सोमय्याजी निघालेले आहेत। सी कॉन्स हॉटेल रिसॉर्टवरती ते प्रतिकात्मक हातोडा मारतील आणि त्यानंतर या पाडकामाच्या मोहिमेला आजपासून सुरुवात होईल। पुढील एक महिनाभरामध्ये हे रिसॉर्ट जे आहे ते जमीनदोस्त झालेलं असेल। मुरुडच्या समुद्र किनाऱ्यावरचे गेले अनेक दिवस वादग्रस्त ठरलेले दोन्ही रिसॉर्ट आपल्याला या ठिकाणी भविष्यात जमीनदोस्त झाल्याचं पाहायला मिळेल। परंतु सध्या तरी सी कॉन्स रिसॉर्टवरती आज कारवाई केली जाईल, आज कारवाई होणार आहे।
या ठिकाणी पूर्ण जे पाडकामाची जी प्रक्रिया होती ती पूर्ण राबवण्यात आलेली आहे. आता काही वेळातच सी कॉन्स रिसॉर्टवरती हातोडा पडेल आणि त्यानंतर मात्र साई रिसॉर्ट आहे ते साई रिसॉर्ट नेमकं कधी पडणार हा प्रश्न सुद्धा उपस्थित होणार आहे. बरोबर आहे. साई रिसॉर्ट असेल, सी कोंच या ठिकाणी असलेलं रिसॉर्ट असेल, त्या ठिकाणची आजची एक्सक्लुझिव्ह अशी आम्ही दृश्य आपल्याला दाखवतोय. तर दुसरीकडे पाडकामाला अगदी काही क्षणात सुरुवात होईल अशी माहिती आपल्या प्रतिनिधींच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचवली जात असल्याचं आपण बघतोय. पुन्हा एकदा मी माझ्या प्रतिनिधींकडे जाणार आहे आणि त्या ठिकाणच्या आणखी अपडेट्स घेणार आहे. यावेळेला पाडकामासाठी असलेलं साहित्य घेऊन जाणारे मजूर असतील ते आपल्याला थेटपणे जाताना दिसत आहे. याविषयी आपल्या महाराष्ट्रभरातल्या प्रेक्षकांपर्यंत काय माहिती पोहोचवणार आहात? शिवाजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? आता बघा हे आपण पाहू शकता हे जे सगळे कर्मचारी आहेत यश कन्स्ट्रक्शनचे कर्मचारी आहेत. पाडकामासाठी या ठिकाणी हे कर्मचारी येऊन दाखल झालेले आहेत. आता आपण पाहतोय की ही सगळी जी प्रक्रिया आहे ती राबवली जाते. इथले जे बांधकामचे अधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी येऊन दाखल झालेले आहेत. यश कन्स्ट्रक्शनचे कर्मचारी आता कामाला लागतील. किरीट सोमय्याजी याच परिसरामध्ये आहेत. आपण पाहतोय प्रतिकात्मक हातोडा घेऊन ते या ठिकाणी आलेले आहेत. ते अगोदर प्रतिकात्मक हातोडा या सिकॉन्स रिसॉर्टवरती मारतील आणि त्यानंतर मात्र पाडकामाला सुरुवात होईल. सगळे जे कर्मचारी आहेत ते आपलं सगळं साहित्य घेऊन या ठिकाणी आलेले आहेत. अवघ्या काही तासामध्ये या बांधकामाचं सिकॉनचं जे बांधकाम आहे ते पाडायला सुरुवात होईल आणि काही दिवसामध्येच हे रिसॉर्ट जे आहे ते जमीनदोस्त झाल्याचं पाहायला मिळेल. मात्र माझ्या इकडच्या जो बाजूला साई रिसॉर्ट आहे जवळच असलेलं हे साई रिसॉर्ट आहे. या साई रिसॉर्ट वरती नेमका हातोडा कधी पडतो हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे. आज खासदार माजी खासदार किरीट सोमय्या सांगतायत की आज साई रिसॉर्ट आणि दोन्ही रिसॉर्टवरती हातोडा पडेल असं ते सांगतायत. परंतु सध्या तरी साई रिसॉर्टवरती हातोडा पडेल असं वाटत नाही. कारण जी वर्क ऑर्डर आहे ती एकाच सी कॉन्स रिसॉर्टची वर्क ऑर्डर निघालेली आहे. त्यामुळे याच रिसॉर्टला पाडकामाला सुरुवात होईल. परंतु सध्या तरी सी कॉन्स रिसॉर्ट पाडलं जाण्याची शक्यता कमी आहे. बरोबर आहे. दापोलीमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला. तर दुसरीकडे पाडकामाला सुरुवात होणारे ज्या मजुरांच्या हातून हे पाडकाम केलं जाणार आहे ते देखील घटनास्थळावरती दाखल झाल्याचं आपण यावेळेला पाहतोय. दापोलीतून कारवाई संदर्भातली ही थेट दृश्य आपण न्यूज 18 लोकमतवरती यावेळेला एक्सक्लुझिव्ह स्वरूपामध्ये पाहतोय. कारण मुरुड समुद्र किनाऱ्यावरील रिसॉर्ट पाडण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला होता आणि त्याचाच पाठपुरावा करण्यासाठी किरीट सोमय्या देखील दापोलीमध्ये दाखल झालेले आहेत. शिवाजी, धन्यवाद आपण दिलेल्या आतापर्यंतच्या या सविस्तर माहितीसाठी. बातमी आहे खासदार संजय राऊतांसंदर्भातली. खासदार संजय राऊतांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. जे सरकार शिवाजी महाराजांबाबत अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करत नाही ते सरकार बेळगावमधील तरुणांना काय न्याय देणार असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय. तर कर्नाटक सरकार सीमा प्रश्नाबाबत जेवढं गंभीर आहे तितकं राज्य सरकार गंभीर दिसत नाहीये असा टोलाही त्यांनी लगावला. तसंच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी भेटून सीमा प्रश्नाबाबत चर्चा करणार असल्याचं म्हटलंय. यावर राऊतांनी या भेटीचे रेकॉर्डिंग जनतेला दाखवण्याची मागणी केली आहे. इतका प्रचंड खर्च होऊन सुद्धा मोठे मोठे वकील देऊन सुद्धा ते उपस्थित राहत नसतील तर या संदर्भात महाराष्ट्राच्या विधी व न्याय खात्यानं वेगळा निर्णय घेण्याची गरज आहे. महाराष्ट्राच्या या प्रश्नाविषयी आस्था आणि श्रद्धा असलेले वकील नेमणं गरजेचं आहे. खूप मोठे वकील नेमले आहेत या विषयात, नाही असं नाही. पण जर राज्य सरकारची, मुख्यमंत्र्यांची, उपमुख्यमंत्र्यांचीच भावना त्या संदर्भात स्पष्ट नसेल तर वकील काय करणार? ज्या प्रकारे कर्नाटकचं सरकार सीमा प्रश्नावरती अत्यंत जागरूक आहे तितकं महाराष्ट्राचे सरकार मला दिसत नाही. ज्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान उडाडवानं पाहतंय आणि अपमान करणाऱ्यांचा बचाव करत आहे ते सीमा बांधवांना काय न्याय देणार? किती वेळा गेलात आपण सीमा भागामध्ये मला सांगा. आम्ही जाऊन येतोय सातत्यानं. आमचे शिवसैनिक परवा 1 नोव्हेंबरला जाऊन आले, जो काळा दिवस पाळला जातो. राज्याचा एकही मंत्री गेला आतमध्ये. किती अन्याय होतो त्यांच्यावर. ज्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान उडाडवानं पाहतंय आणि अपमान करणाऱ्यांचा बचाव करत आहे ते सीमा बांधवांना काय न्याय देणार?
किती वेळा गेलात आपण सीमा भागामध्ये मला सांगा. आम्ही जाऊन येतोय सातत्यानं. आमचे शिवसैनिक परवा 1 नोव्हेंबरला जाऊन आले, जो काळा दिवस पाळला जातो. राज्याचा एकही मंत्री गेला आतमध्ये. किती अन्याय होतो त्यांच्यावर. राज्यामधील शिंदे फडणवीस सरकार लवकरच पडेल याबाबत आपल्याकडे माहिती असल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय. तर भाजपकडे सतत इनकमिंग सुरू असल्यानं असंच सुरू राहिलं तर आम्ही 184चा आकडा गाठू असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केलाय. म्हणजे मध्यावधीची त्यांनी बहुतेक सूचना केलेली आहे. रावसाहेब दानवे कधी कधी चुकून खरं बोलून जातात. आमचे चांगले मित्र आहेत आणि कदाचित त्यांची स्लिप ऑफ टंग होऊन ते खरं बोललेले आहे. 2 महिन्यानंतर वेगळं चित्र असेल म्हणजे एकतर मध्यावधीची घोषणा होऊ शकते, म्हणजे हे सरकार पडू शकतं असे त्यांनी संकेत दिलेले आहेत. आणि ते सरकार 100% पडत आहे याविषयी माझ्याकडे पूर्ण माहिती आणि खात्री आहे. मला विधानसभेच्या अध्यक्षांना किंवा राज्यपालांना जर बहुमत सिद्ध करायला म्हटलं तर आता 164 प्लस झाले आहे, 184 होतील. आणि त्यामुळं मला वाटतं की आता याच्यामध्ये जास्त संजय राऊत साहेबांनी बोलू नये. सरकार स्थिर आहे, कुठेही निवडणुका होण्याची शक्यता नाही आहे. खरं तर भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून मी आपल्याला जाणीवपूर्वक सांगेल, रोज संख्या वाढत आहे, रोज पक्ष प्रवेश होत आहे. कुठेही असं वातावरण नाही आहे. 100% पूर्ण सरकार चालेल. तर राज्यपालांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात आंदोलनं केली जातात आणि त्या आंदोलनाला चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलंय. सर्व भाजप कार्यकर्ते शिवाजी महाराजांची ऊर्जा घेऊन काम करतायत. आम्हाला शिवाजी महाराजांचा आदर आहे. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष इतका ओरड करतोय, मग सावरकरांवरती बोलणाऱ्यांवरती का बोलत नाही असा टोला बावनकुळेंनी लगावलाय. छत्रपती शिवरायाच्या प्रतिमेला कधी टाचणीवरही त्या ठिकाणी डॅमेज करण्याचा प्रयत्न केला नाही, ते करू शकत नाही. आणि छत्रपती शिवराय मी कालही सांगितलं आणि सर्वच आमची भूमिका मांडली की भारतीय जनता पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता, या देशातला 18 कोटी भाजपचा कार्यकर्ता, या राज्यातला कार्यकर्ता छत्रपती शिवरायांची ऊर्जा घेऊनच काम करतो. छत्रपती शिवरायाचा इतिहासातून प्रेरणा घेऊन काम करतो. राहुल गांधी जे टीका केली त्या विषयाला संपूर्ण महाराष्ट्राने निंदा केली आणि त्या विषयाला सोडून त्या विषयावर मग जर उद्धवजीच्या सेनेला जर एवढंच त्या ठिकाणी हिंदुत्ववादी आणि छत्रपती शिवराय आणि वीर सावरकरांचा त्या ठिकाणी फरक नसता, तर वीर सावरकरांच्या विषयावर जेव्हा राहुल गांधी वाईट बोलतात, अपशब्द बोलतात, त्यांचा इतिहास हा संपूर्ण जगाने आणि संपूर्ण देशाच्या स्वातंत्र्याला महान इतिहास आहे वीर सावरकरांचा. बारसू रिफायनरी संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक सुरू आहे. तर स्थानिकांना विश्वासात घेऊनच बारसू रिफायनरीबाबत निर्णय घेऊ असा विश्वास उद्योग मंत्री उदय सामंतांनी व्यक्त केलाय. कोकणामधील या रिफायनरीच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना हे 2 पक्ष आमने सामने आले. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये आज मंत्रालयामध्ये महत्त्वाची बैठक होत आहे. बैठकीचा विषय आहे रत्नागिरी जिल्ह्यातील बहुचर्चित ग्रीन रिफायनरी आणि याच ग्रीन रिफायनरी संदर्भात ही महत्त्वाची चर्चा होते. आपल्यासोबत उदय सामंत साहेब आहेत. एक महत्त्वाची चर्चा होते. अनेक वादविवाद झालेले आहेत, विरोध देखील आहेत, काही ठिकाणी समर्थन देखील आहे. या बैठकीतून नेमकं काय निष्पन्न होणार आहे? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जी रिफायनरी होते त्याच्यामध्ये 2 लोकप्रतिनिधी येतात. त्याच्यामध्ये एक खासदार विनायक राऊत आणि तिथले स्थानिक आमदार जे आहेत ते राजन साळवी आणि सगळे अधिकारी, अशी चर्चा करण्यासाठी आजची बैठक आहे. परंतु या बैठकीला कालच खासदार विनायक राऊत यांनी पत्र दिलेलं आहे की ते येऊ शकणार नाही आहेत. तिथल्या सगळ्या सिच्युएशनच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ते पत्र दिलेलं आहे आणि अधिकाऱ्यांची बैठक आहे, लोकप्रतिनिधींची बैठक आहे. राजन साळवी येतील अशी अपेक्षा आहे. पण या रिफायनरी संदर्भात अनेक मोठ्या प्रमाणात विरोध देखील होत आहे. पर्यावरणाला धोका आहे, कोकणच्या एकूणच निसर्ग सौंदर्याला धोका आहे असं म्हटलं जातं. त्यावरती त्यांचं कसं समाधान करणार? एक महत्त्वाची गोष्ट आहे की राजन साळवी जे स्थानिक आमदार आहेत त्यांनी पहिल्यापासूनच त्याचं समर्थन केलेलं आहे आणि म्हणून लोकप्रतिनिधींना देखील नक्की रिफायनरीचा ग्रीन प्रोजेक्ट काय आहे हे कळण्यासाठीच आज चर्चेसाठी ही बैठक लावलेली आहे.
अधिकारी सगळे रत्नागिरीतनं आणि इथले सगळे जे मुंबईचे अधिकारी ते आलेले आहेत. राजन साळवी देखील पोचतील आणि त्याच्यानंतर नक्की रिफायनरीच्या बाबतीमध्ये लोकप्रतिनिधींना एकदा हे सगळं समजून सांगितल्यानंतर तिथल्या लोकांना देखील कशा पद्धतीनं समजवायचे जे विरोधक आहेत ते त्यासाठी आमचं MIDC पुढाकार घेईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की नाणारला जो 100% विरोध होता तशी परिस्थिती आता काय राहिलेली नाही आहे. 2900 एकर जमीन ही संमतीपत्रानं MIDCच्या ताब्यामध्ये आलेली आहे. उर्वरित जमीन देखील येण्याची शक्यता आहे. तिथे जे स्टाटा टेस्टिंगसाठी बोर मारायचे आहेत ते देखील 28 लोकांनी संमतीपत्र दिलेली आहेत. तर मला असं वाटतं की रिफायनरीचं काम पुढं जात आहे आणि पुढं जात असताना सकारात्मकदृष्ट्या पुढं जात आहे. बेरोजगारी दूर करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रदूषण न होणारी रिफायनरी आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे आणि त्याच्यानंतर ते निर्णय घेतील. धन्यवाद साहेब, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट नमस्कार उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पुण्यामधील नवले पुलाजवळ रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातानंतर खडबडून जागा झालेल्या प्रशासनानं अखेर या परिसरातील अतिक्रमणावरती कारवाईला सुरुवात केलेली आहे. पोलिसांच्या बंदोबस्तात महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं कारवाई करण्यास सुरुवात केली. या घटनेची राज्य सरकारनं गांभीर्यानं दखल घेत तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश प्रशासनाला दिलेले होते आणि त्यानुसार पोलीस, महापालिका, रस्ते विकास महामंडळ यांच्या पथकानं सोमवारी घटनास्थळाची पाहणी करून तत्काळ त्या ठिकाणी उपाययोजना करण्याच्या सूचना केलेल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सकाळी 7 वाजल्यापासून महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं नवले पूल परिसरातील अतिक्रमणांवरती कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. काल मुंबई बंगळुरू महामार्गावरती अपघात झाल्यानंतर नवले पुलाजवळ जिथं सर्व्हिस रोडवरती मोठ्या प्रमाणावरती अतिक्रमण असल्यामुळे वाहनं ही मुख्य महामार्गावरती येतात, तिथलं अतिक्रमण तातडीनं हटवावं असं प्रशासनाच्या बैठकीमध्ये ठरलं. आणि आज सकाळी 7 वाजल्यापासून अत्यंत जोरदार कारवाईला सुरुवात जी आहे ती महापालिका, अतिक्रमण विभाग, पोलीस या सगळ्यांच्या मदतीनं सुरू करण्यात आलेली आहे. आणि सर्व्हिस रोड जो आहे तो मोठा केल्यानंतर मुख्य महामार्गावरती वाहतुकीची कोंडी जी आहे ती होणार नाही हे गेले कित्येक दिवस सातत्यानं सांगितलं जात होतं. मात्र इथली अतिक्रमणं जी आहेत ती राजकीय आशीर्वादामुळे हटवली जात नव्हती. अखेर काल अपघात झाल्यानंतर जेव्हा मुख्यमंत्र्यांनी तातडीने या संदर्भातली कारवाई करायचे आदेश दिलेले होते त्यानंतर प्रशासनाने एक बैठक काल केली ज्याच्यामध्ये नॅशनल हायवे ऑथॉरिटीचे लोक असतील, पोलीस असतील, पुणे महापालिकेचे आयुक्त असतील, या सगळ्यांनी एकत्रित बैठक केल्यानंतर ही अतिक्रमण कारवाई जी आहे ती प्लॅन केलेली होती. आणि आपण पाहतोय 2 JCB आणि मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे, मोठा पोलीस फौजफाटा जो आहे तो इथं आलेला आहे, ज्याच्या मदतीने अतिक्रमण कारवाई जी आहे ती सुरू करण्यात आली आहे. सकाळी 7 वाजताच या कारवाईचं नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. या सर्व्हिस रोडवरती येणारी सगळी अतिक्रमणं जी आहेत ती आज काढून टाकली जातील. या सगळ्या कारवाईमध्ये इथल्या स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जे आहेत संख्ये PI संख्ये जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई जी आहे ती केली जाते. आणि इथले ACP जे आहेत सिंहगड डिव्हिजनचे सुनील पवार ते सुद्धा इथे उपस्थित आहेत. पोलिसांचा मोठा फौजफाट आहे, त्यांना विचारूया. सर, कारवाई अचानकपणे कशी प्लॅन करण्यात आली, नेमकं काय झालंय? कालच्या बैठकीमध्ये ठरलेलं होतं का की आजपासून कारवाई करायची आणि त्याचं मूळ कारण काय? जो नवले ब्रिजच्या इथे हायवेवर जो अपघात झाला त्या अपघातामध्ये असं जे प्राथमिक ज्या काही अडचणी होत्या त्यामध्ये हे जे साईडचा रोड आहे त्यातलं जे अतिक्रमण आहे त्या अतिक्रमणामुळं वाहनाला जायला अडचण होती आणि ते अतिक्रमण करायचं जे काल माननीय पोलीस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली जी मीटिंग झाली त्यामध्ये ठरलेलं होतं की हे पूर्ण अतिक्रमण तात्काळ काढून घ्यायचं आहे. आता ही कारवाई कधीपर्यंत चालेल? सगळी अतिक्रमणं ही आजच काढली जातील की आणखी दिवसभर उद्या परवा ही कारवाई चालू राहील इतर टप्प्यांमध्ये? जोपर्यंत ही कारवाई संपणार नाही तोपर्यंत ही अखंडपणे ही कारवाई सुरू राहणार आहे. त्यानंतर या सर्व्हिस रोडच्या मार्गिका ज्या आहेत त्यांचं रुंदीकरण वगैरे केलं जाणार आहे का, ते नियोजित आहे? NHAI आहे याबाबत सांगू शकेल, परंतु याचं पूर्ण जे NHAIचे बाउंड्री आहे तिथपर्यंत रुंदीकरण केलं जाणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे.
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या 726व्या संजीवन समाधी सोहळ्याची आज सांगता होती आहे आणि या सोहळ्यासाठी देशभरातून 5 ते 6 लाखांहून अधिक भाविक हे आळंदीत दाखल झाले. दुपारी 12 ते 1च्या दरम्यान घंटानाद आणि पुष्पवृष्टी करून हा सोहळा संपन्न होईल. सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांच्या सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. दरम्यान इंद्रायणीच्या घाटावरती भक्तांची मांदियाळी जमलेली आहे आणि हरिनामाच्या जय घोषात अवघा परिसर दुमदुमून निघालाय. ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवनी समाधी सोहळा आपण यावेळेला पाहतोय. त्याची सांगता आज होतीये. पुष्पवृष्टी करून आणि घंटानाद करून त्याच्यात सांगता होतानाची दृश्य. त्यानंतर यावेळेला राजन साळवी बोलतायत. थेट जाऊयात. माननीय उद्योगमंत्री उदय सामंतांनी केलेलं आहे. त्या बैठकीचं रिसरमा निमंत्रण आल्यामुळे त्या बैठकीला मी गेलो आहे आणि प्रकल्पाच्या दृष्टीने, जनतेच्या दृष्टीने, मतदारसंघ दृष्टीने, जिल्ह्याच्या, राज्याच्या दृष्टीने जे जे महत्त्वाचं असेल ते त्या ठिकाणी मी माझे मुद्दे मांडणार आहे. निश्चितपणे बैठकीनंतर मला काय मुद्दे मांडले ते आवर्जून सांगेन. तुमच्याच पक्षाचे खासदार विनायक राऊत हे देखील या बैठकीला उपस्थित होणार होते, मात्र ते आता उपस्थित राहणार नाही असं त्यांनी पत्र दिलेलं आहे. तुम्ही उपस्थित राहता मात्र ते उपस्थित राहत नाहीत. खासदार विनायक राऊत हे माझे नेते आहेत. त्यामुळे खासदार म्हणून त्यांना मिटिंगचं निमंत्रण होतं. ते उपस्थित राहत नाहीत असं मला तुमच्याच माध्यमातून समजलेलं आहे. ते खासदार म्हणून त्यांची भूमिका त्यांनी निश्चितपणे मांडलेली आहे आणि तिथला स्थानिक आमदार म्हणून माझी जी भूमिका आहे ती या बैठकीमध्ये मी निश्चितपणे मांडणार आहे. शिवसेना ही जनतेसाठी वंदनीय शिवसेना प्रमुखांनी निर्माण केलेली आहे आणि निश्चितपणे मी स्वतः आणि माझा शिवसेना पक्ष आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब सुद्धा आणि सर्व आमचे शिवसेना नेते म्हणजे जनतेसोबत आहेत आणि जनतेला प्रकल्प पाहिजे नको यासंबंधीचे मतांतर आहे. निश्चितपणे शिवसेना पक्षप्रमुखांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे की आम्ही जनतेसोबत आहोत आणि जनतेला तो प्रकल्प पाहिजे अशा तऱ्हेची माझ्याकडे माहिती आहे, म्हणून मी जनतेसोबत आहे अशा तरी माझी भूमिका आहे. तुम्ही रिफायनरीच्या बाजूने आहात का विरोधात? ते मांडतो ना मीटिंगमध्ये. स्थानिक नागरिकांना विश्वास म्हणून म्हटलं स्थानिक तिथले नागरिक, तिथली स्थानिक सर्व मंडळी यांचा सारांश मी याच्या बैठकीमध्ये मांडणार आहे आणि बैठकीनंतर मी आपल्यासमोर भूमिका मांडते आणि असं माझं मत या ठिकाणी. रहिवाशांचं म्हणणं की आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय प्रकल्पाबद्दल स्थानिक मंडळींनी विश्वासात घेऊनच मी या ठिकाणी आलेला आहे भूमिका मांडायला. तुमच्या पक्षाचे खासदार उपस्थित, तुम्ही उपस्थित, त्यामुळे वेगळे प्रश्न निर्माण होतात. मी आमदार आहे, उद्योगमंत्री म्हणून मला त्यांनी या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे आणि आम्हाला शिवसेनेचे खासदार विनायकराव साहेबांनी नेते म्हणून स्पष्ट केलेलं आहे. सरकार म्हणून ज्या ज्या लोकांच्या प्रश्नासाठी असेल त्यावेळेला तुम्ही भेटायला हरकत नाही अशा तऱ्हेची मला याच्या आधी त्यांनी विविध अनुषंगाने संमती दिलेली आहे, म्हणून मी आज या बैठकीला उपस्थित आहे. बैठकीपूर्वी तुम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी काही चर्चा केली आहे का? बैठकीत काय मुद्दे उपस्थित करायचे? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब हे माझं बाळासाहेबांनंतरचं दैवत आहे. त्यांनी दिलेल्या प्रत्येक आदेशाचं मी आतापर्यंत पालन करत आहे. उद्धव साहेबांनी शिवसेना पक्षप्रमुख भूमिका स्पष्ट केलेली आहे की आपण जनतेसोबत राहायचं आणि जनतेला दिला प्रकल्प असल्यामुळे पाहिजे असल्यामुळे माझी भूमिका मी तशी स्पष्ट याच्या आधी केलेली आहे आणि याच्या बैठकीच्या अनुषंगाने पुन्हा एकदा स्पष्ट करणार आहे आणि बैठकीनंतर तुम्हाला सविस्तरपणे मी काय भूमिका मांडली, कशी मांडली, कोणत्या मुद्द्यावर आधार मांडले, जनतेला काय पाहिजे सर्व प्रश्नाचे उत्तर मी निश्चितपणे द्यायला समर्थ आहे. धन्यवाद. रिफायनरीला समर्थन मिळेल. बारसू रिफायनरी संदर्भातली सुरू असलेली बैठक, त्याला राजन साळवी देखील उपस्थित राहणार आहेत आणि राजन साळवी आतमध्ये जाण्यापूर्वी माध्यमांशी बोलत असताना विनायक राऊत हे या बैठकीला उपस्थित राहणार नाहीये. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. तर रिफायनरी संदर्भातली आमची नेमकी भूमिका काय आहे हे बैठकीनंतर मी स्पष्ट करेलच. स्थानिकांच्या सोबतीनं हा निर्णय घेतला जाणार असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं. तर विनायक राऊत यावेळेला बैठकीला गैरहजर आहेत आणि साळवी ठाकरे पक्षापासून वेगळ्या वाटेवरती तर नाही ना अशा शंका देखील उपस्थित होते, कारण बारसू रिफायनरीबाबत सुरू असलेल्या बैठकीला यावेळेला राजन साळवींची उपस्थिती आपण नुकतीच पाहिली. आणि आता वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. आम्ही लगेच परत करू. ब्रेकनंतर आपण पाहताय मुद्दा महाराष्ट्राचा. कोल्हापूर
या ठिकाणाहून येणारी ब्रेकिंग न्यूज गूळ सौद्यांसंदर्भातली, कारण गूळ सौदे बंद पाडल्याचा मोठा निर्णय इथल्या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. कारण त्या ठिकाणी असलेले सौदे बंद पाडण्यामध्ये 3200 रुपयांचा भाव होता, जो 3800 रुपये मिळावा अशी त्यांनी यावेळेला मागणी केल्याची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय. तर गूळ सौदे बंद पाडण्यात आलेले आहेत आणि गुळाच्या दरावरून शेतकरी मात्र या क्षणाला चांगलाच आक्रमक झालेला आहे. दर पडल्यानं सौदे बंद पाडण्याचा निर्णय इथल्या शेतकऱ्यांनी घेतलेला होता. तर गुळाचे सौदे जे आहेत ते अखेर त्या ठिकाणी बंद पाडलेले होते शेतकऱ्यांनी. तिथे असलेले व्यापारी हे गुळाचे दर पाडत असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केलेला होता. गुळाला 3200 रुपयांचा भाव मिळतोय, जो 3700 ते 3800 रुपये मिळावा अशा प्रकारची मागणी करत गुळाचे सौदे कोल्हापुरामधल्या या शेतकऱ्यांनी बंद पाडले. व्यापाऱ्यांनी दर पाडल्यामुळे शेतकरी आक्रमक झालेले आहे आणि कोल्हापूरमध्ये गुळाचे सौदे सध्या बंद पडलेले आहेत. या ठिकाणी पाहायला गेलं तर मार्केट कमिटीमध्ये गुळ घेऊन आलेले वाहनं या ठिकाणी ठप्प झाल्याचं पाहायला मिळतात. गुळाचा कोणत्याही पद्धतीचा सौदा आहे तो सकाळपासून निघालेला नाही. खरं तर या गुळ उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे की गुळाला किमान 3700 रुपयाच्या वर आहे तो हमीभाव मिळावा, कारण गुळ उत्पादनासाठी मोठा खर्च आहे तो या शेतकऱ्यांना पेलावा लागतो आणि त्या खर्चाच्या तुलनेत आहे तो गुळाला दर मिळत नाही आणि त्याचमुळे हे शेतकरी आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतात. जोपर्यंत या दरावरती तोडगा निघत नाही तोपर्यंत गुळाचे सौदे बंद ठेवण्याचा निर्धार आहे तो या शेतकऱ्यांनी केलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी बाजार समितीमध्ये पाहायला गेलं तर गुळाचे सौदे आज पूर्णपणे ठप्प झाल्याचं पाहायला मिळते. शेतकरी आक्रमक झालेले आहेत आणि यावरती तोडगा काढण्यासाठी ती सरकारला विनंती करताना पाहायला मिळतात, स्थानिक प्रशासनाला विनंती करताना पाहायला मिळतात. मात्र सकाळपासून कोणीही या गुळ उत्पादक शेतकऱ्यांची भेट घ्यायला आलेली नाही किंवा त्यांच्याबाबत कोणत्याही पद्धतीचा तोडगा काढण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले नाही. त्यामुळे गुळ उत्पादक शेतकरी आहे ते अधिकच आक्रमक होण्याची शक्यता आहे ते नाकारता येत नाही. काही कालावधीचा वेळ आहे तो या गुळ उत्पादकांनी सरकारला दिलेला आहे आणि यानंतर बाजार समितीतले सगळेच सौदे आम्ही बंद पाडू, बाजार समितीचे गेट बंद करू अशा पद्धतीचा इशारा हे शेतकरी देताना पाहायला मिळतात. एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवरती शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतात आणि गुळाला हमीभाव द्यावा अशा पद्धतीची मागणी आहे ते या शेतकऱ्यांची आहे. याकडे आता सरकार लक्ष देणार का आणि या एकूणच या शेतकऱ्यांच्या मागणीवरती काही तोडगा निघणार का हेच पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र सकाळपासून कोणत्याही पद्धतीचा गुळाचा सौदा आहे तो निघालेला नाही आणि कोल्हापुरी गुळ जो नावाजलेला गुळ म्हणून समजला जातो त्या गुळाचे सौदे या ठिकाणी निघालेले नसल्यामुळे कोट्यवधी रुपयाचा गुळ आहे तो मार्केट कमिटीमध्ये आज पडून असल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. एकनाथ शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचे चंद्रकांत दादा पाटील असतील मंत्री, त्यांनी या गुळ उत्पादकांच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. आज असे आमची शेतकऱ्यांच्या वतीने विनंती आहे आणि आम्हाला कमीत कमी गुळाचा हमी भाव मिळावा अशी विनंती आहे शेतकऱ्यांच्या वतीने. हमी भाव मिळाल्याशिवाय आम्ही गुळाचे सौदे चालू करणार नाहीत. हमी भाव कमीत कमी गुळाला 3800 रुपये हा मिळालाच पाहिजे, कारण 3800 रुपये पासून खर्च येतो. त्याच्यावरती जर तुम्हाला 39,000 मिळाला तर 1-2 रुपये मिळू शकतात किलोला. यासाठी आमचं जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही, आम्हाला योग्य दर मिळत नाही, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन केले जाईल. काय इतर गुळाच्या कर्नाटकी बाबतीत जर तुम्ही गुळाचे हे करत असाल तर हा शाहू महाराजांचा गुळ हा प्रसिद्ध असल्यामुळे ह्याला कमीत कमी 5 ते 10 रुपये हा दर जादाच मार्केटमध्ये विकला जातो. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या 726व्या संजीवन समाधी सोहळ्याची आज सांगता होतीये आणि या सोहळ्यासाठी संपूर्ण देशभरातून 5 ते 6 लाखांहून अधिक भाविक हे आळंदीत दाखल झालेले आहेत. दुपारी 12 ते 1च्या दरम्यान आता घंटानाद आणि पुष्पवृष्टी करून हा सोहळा संपन्न होईल. तत्पूर्वी अतिशय पहाटेची दृश्य आपण पाहिली आणि त्यानंतर गजरामध्ये या ठिकाणी सुरू असलेला हा सोहळा आपण थेटपणे आळंदी या ठिकाणाहून पाहतो आहोत. गोविंद वाकडे आमचे प्रतिनिधी यावेळेला आपल्या सोबत जोडले गेलेत. गोविंद, आळंदीमध्ये 5 लाखांहून अधिक भाविक तर दाखल झालेलेच आहे, मात्र दुसरीकडे हा सोहळा संपन्न होत असताना घंटानाद आणि पुष्पवृष्टी देखील या क्षणाला सुरू असल्याचं कळतंय. काय अधिक माहिती देणार? विशाल रामकृष्ण हरी. खरं तर म्हटलेलं आहे नामदेवराणी की नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. संजीवन समाधी सोहळा 726वा आत्ताच संपन्न झालेला आहे नुकताच आणि आपण बघतो आहोत की वारकऱ्यांचा जो उत्साह आहे
तो गगनातही मावणार नाही अशा पद्धतीचा आहे. खरं तर साश्रू नयनांनी हा सोहळा जो आहे तो पार पाडतो. अत्यंत भावनिक क्षण असतो प्रत्येक वारकऱ्याच्या आयुष्यामध्ये. आषाढी आणि कार्तिकी वारी हे अविभाज्य आहेत. त्याचप्रमाणे जर बघितलं तर संजीवन समाधी सोहळ्यासाठी सुद्धा राज्यभरातून लाखो वारकरी इथे येत असतात. दृश्यांमध्ये आपण बघतोय की महाराजांच्या माऊलींच्या ज्या पादुका आहेत त्या आता प्रदक्षिणेसाठी बाहेर येत आहेत आणि हा अत्यंत भारावलेला आणि भावनिक क्षण असतो प्रत्येक वारकऱ्यासाठी. इथे जे मागच्या 8 दिवसापासून म्हणजे कार्तिकी एकादशी निमित्त जे सगळे भाविक आले होते ते या क्षणासाठी म्हणून थांबलेले असतात आणि तो क्षण आता आपण अनुभवत आहोत. आपल्याला दृश्यांमध्ये दिसत असेल की आता केविना जो आहे तो श्रींच्या पादुका ज्या आहेत त्या आता गाभाऱ्यातून बाहेर येत आहेत आणि मंदिर प्रदक्षिणा झाल्याबरोबर हा सोहळा संपन्न होतो. मात्र जसं आपल्याला माहिती आहे की ज्ञानेश्वर माऊली ज्ञान समाधीस्थ होत असताना खरं तर देहरूपी माऊली यांनी समाधी घेतली. मात्र त्यांनी जो विचार दिला, त्यांनी जो या वारकरी संप्रदायाला धर्माची सगळी दारं उघडी केली 700 वर्षापूर्वी, त्यांनी जातीभेदाला एक प्रकारे खरं तर छेद दिला आणि त्याच शिकवणीचे हे सगळे पाईक आहेत आणि माऊलींचा जो सोहळा आहे तो अनुभवण्यासाठी इथे येत असतात. अत्यंत विलोभनीय हे सगळं दृश्य असतं. या सोहळ्यानंतर सगळे मार्गस्थ होतात. मात्र त्यांच्यासोबत एक ज्ञानाचा विचार असतो, ऊर्जा असते. जसं माऊलींनी सांगितलेलं आहे, विश्वाच्या कल्याणासाठी ज्यांनी आपल्या पसायदानामध्ये प्रार्थना केलेली आहे असा संत पुन्हा होणे नाही. आणि म्हणून या संताचा विचार घेण्यासाठी, या संताकडनं विचार ऊर्जा घेण्यासाठी म्हणून ही सगळी मंडळी दरवर्षी न चुकता येतात. यावर्षी जरा जास्त उत्साह आहे. सामान्य शेतकरी सुद्धा इथे येत असतो. खरं तर शेतामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे काही जण दुःखात होते. मात्र सोहळा बुडवायचा नाही, परंपरामध्ये खंड नाही पडू द्यायचा असा शिस्तप्रिय हा संप्रदाय आहे. आणि या संप्रदायाची शिस्त आपल्याला आषाढी वारीतही बघायला मिळते. त्याचबरोबर आता कार्तिकी वारीमध्ये सुद्धा या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आपण हे सगळे दृश्य बघतोय. माऊलींच्या ज्या पादुका आहेत त्या आता मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करतील आणि खऱ्या अर्थाने 726वा जो संजीवन समाधी सोहळा. धन्यवाद गोविंद, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आणि संजीवन समाधी सोहळ्याची थेट दृश्य न्यूज 18 लोकमतच्या आमच्या सर्व प्रेक्षकांसाठी, कारण आपण वारीत सहभागी झालेले नसाल तर ही दृश्य थेट आपल्यासाठी. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ठाकरे गटाच्या वतीनं निवडणूक आयोगाला कागदपत्र सादर करण्यात आलेली आहेत. 23 नोव्हेंबरपर्यंत दोन्ही गटांना कागदपत्र सादर करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश होते आणि आतापर्यंत ठाकरे गटाकडून 182 राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांचं पत्र, 5 लाख पदाधिकाऱ्यांचं प्रतिज्ञापत्र आणि 15 लाख प्राथमिक सदस्य नोंदणी निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेली आहे. आजही ठाकरे गट निवडणूक आयोगाला कागदपत्र सादर करणार आहे. या क्षणाची आपण मोठी बातमी पाहतोय आणि ती म्हणजे ठाकरे गटाच्या वतीनं निवडणूक आयोगाला कागदपत्र सादर करण्यात आलेली आहेत. 23 नोव्हेंबरपर्यंत दोन्ही गटाला कागदपत्र सादर करण्याचे निवडणूक आयोगाने यापूर्वीच आदेश दिलेले होते आणि आतापर्यंत ठाकरे गटाकडून तब्बल 182 राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांचे पत्र,
5 लाख पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्र आणि 15 लाख प्राथमिक सदस्य नोंदणी निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेली आहे आणि आजही ठाकरे गट निवडणूक आयोगाला कागदपत्र सादर करणार आहे. शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर मात्र खरी शिवसेना कुणाची आणि त्याच अनुषंगानं सुरू असलेला वाद त्या पार्श्वभूमीवरती ठाकरे गटाच्या वतीनं निवडणूक आयोगाला काही कागदपत्र सादर करण्यात आल्याची मोठी बातमी आपण यावेळेला पाहतोय. 23 नोव्हेंबर आधी ही कागदपत्र जमा करण्यास निवडणूक आयोगानं सांगितलेलं होतं. त्यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणामध्ये आज सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. आरोपी आफताब पूनावालानं न्यायालयामध्ये आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आफताबची कोठडी संपत असताना आज दिल्लीमधील साकेत कोर्टात त्याला हजर करण्यात आलेलं असताना त्यानं न्यायाधीशांसमोर आपणच श्रद्धाची हत्या केली असल्याचं मान्य केलं आहे आणि न्यायालयानं आफताबच्या कोठडीमध्ये 4 दिवसांची वाढ केली आहे. रागाच्या भरामध्ये कोणताही विचार न करता हत्या केल्याची कबुली आफताबनं अखेर दिली आणि हत्येला 6 महिने झालेले असून काही गोष्टी आपल्याला आठवत नसल्यानं पोलिसांना सांगू शकत नसल्याचंही त्याने म्हटलंय. तसंच आपण पोलिसांना तपासामध्ये सहकार्य करत असून यापुढेही करत राहू असं आश्वासन त्याने दिलंय. दरम्यान आज आफताबवर पॉलिग्राफिक टेस्ट होण्याची शक्यता आहे. तर आफताबनं कोर्टात काय कबुली दिली आहे पाहूयात. होय, मी दोषी आहे, मीच श्रद्धाची हत्या केली आहे. रागाच्या भरामध्ये कोणताही विचार न करता आपण हत्या केली. 6 महिने झाल्यानं काही गोष्टी आठवत नसल्याचं त्यानं कोर्टाला कबुली देताना सांगितलं. त्यामुळे पोलिसांना मी सांगू शकत नाही असंही आफताब म्हणतोय. पोलिसांना तपासामध्ये मात्र आपण सहकार्य करणार असल्याचंही त्यानं कोर्टात सांगितलं. यापुढेही पोलिसांना सहकार्य करत राहणार असल्याची ग्वाहीही त्यानं दिली आहे. तर वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकची. शहरात स्त्री शिक्षण संस्थेच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. स्वतःला पेटून घेत तरुणीला मिठी मारणाऱ्या तरुणाचा अखेर मृत्यू झालाय. औरंगाबादमध्ये ही घटना घडली होती. त्यामध्ये गजानन मुंडे हा 95% जळाला होता आणि त्याचा रात्री उपचारादरम्यान 12 वाजता मृत्यू झाला. शेगाव बस स्थानकात खासगी वाहनधारक येऊन प्रवाशांना घेऊन जात असल्यानं शेगाव आगारातील चालक आणि वाहकांनी चक्काजाम आंदोलन केलं. वाहतूक पोलीस आणि संबंधित यंत्रणेकडे तक्रार करून देखील कोणतीही कारवाई न केल्यानं हे आंदोलन करण्यात आलं. मुंबई गोवा महामार्ग खड्डेमुक्त होणार आहे. मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे त्वरित बुजवण्याचे आदेश उच्च न्यायालयानं प्रशासनाला दिलेले आहेत. या आदेशामुळे कोकणवासियांना प्रवास खड्डेमुक्त करता येणार आहे. श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताब पूनावाला याला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी बाळासाहेबांची शिवसेना यांनी मनमाडमध्ये कॅन्डल मार्च काढला. मार्चमध्ये मुस्लिम महिला देखील सहभागी झाल्या होत्या. चाळीसगावमधील जामदामध्ये गावातील संतप्त महिलांनी सरपंचासह ग्रामसेवक आणि सदस्यांना आणि केवळ मला त्याच्यामध्ये बदनाम करायचं आणि अडकवायचं, यामुळे किरीट सोमय्याचे हे उद्योग चालू होते. ज्या पद्धतीनं मागच्या काळात ज्यांनी जे आरोप केले आहेत ते शिंदे गटात गेले आहेत, त्यांची प्रकर्षणं नावं जी आहेत ते घेत नाहीत, तेव्हा त्याच्यावरती प्रश्न विचारला तर ते बोलत नाही. ते बोलणारच नाहीत ना. ते त्याचं कारण असं आहे की ते सुपारी घेऊन काम करतात. त्यांना सुपारी दिली जाते याच्या मागेला. ते काय ते त्यांना ओरड म्हटलं तर ओरडायचं, गप्पा बस म्हटलं तर गप्पा बसायचं. त्याच्या पुढे ते जाऊ शकत नाहीत. हिंमत आहे का त्यांची जे शिंदे गटात गेलेले आहेत त्यांच्याबद्दल बोलायची? असेल तर हिंमत किरीट सोमय्यांनी दाखवावी. भाजप नेतृत्वाचं पाठबळ आहे असं वाटतं. ते तर भाजपचे अधिकृत खासदार होते ना, माजी खासदार आहेत ना. भाजपने कधी नाकारलेलं नाहीये की ते आमचा माणूस नाहीये म्हणून. पण यंत्रणांनी कारवाई करणं गरजेचं आहे. ज्या ज्या यंत्रणा असतात त्या स्वतःहून कारवाई करणं गरजेचं आहे. हे स्वतः आमचं यंत्रणांच्या बाबतीत आमचा विरोध नाहीच आहे. मला ज्या ज्या यंत्रणांनी, तपास यंत्रणांनी मला बोलवलं, आपल्याला माहिती आहे की मी गेलो, मी उत्तरं देऊन आलो.
त्या तपास यंत्रणांना जे काय हवं होतं, त्यांना माझ्याकडनं जी काय माहिती होती ती मी सगळी दिलेली आहे. आणि मला एकदा नाही, मला कित्येक वेळा बोलवलं गेलं आणि मी प्रत्येक वेळेला जाऊन आलो. आणि अजूनही माझी कुठल्याही तपास यंत्रणेला सहकार्याचीच भूमिका असेल. त्याचं कारण असं आहे, मला 100% माहिती आहे की या रिसॉर्टशी माझा काही संबंध नाही. आता काल काही दिवसापूर्वी माझ्यावरती अजून एक खोटा खटला दाखल केला गेला. 420 कलम त्याच्यात टाकलं गेलं. 420 कलमाचा अर्थ होतो की मी कोणाची तरी फसवणूक केली. आता त्या खटल्यामध्ये गुगल मॅपवरती ती बिल्डिंग दिसत नाहीये आणि तरी देखील टॅक्स भरला गेलाय. आता ह्या केसला काय अर्थ आहे? गुगल मॅपवरती काही बिल्डिंग दिसतात, काही दिसत नाहीत. त्याचे फोटो सदानंद कदम यांच्याकडे आहेत. त्यांनी ते कोर्टात दाखवले की ही बिल्डिंग आहे इकडे, त्याचा टॅक्स भरलाय. चुकीचं काय? परंतु जाणून बुजून खोट्या तक्रारी करायच्या, पोलिसांवरती दबाव आणायचा, शासकीय यंत्रणेवरती दबाव आणायचा आणि त्याला जबरदस्ती कारवाई करायला भाग पाडायचं. मी या प्रकरणी अब्रू नुकसानीचा दावा देखील कोर्टात तो मी अब्रू नुकसानीचा दावा तर मी दाखल केलेलाच आहे, परंतु त्याच्यामध्ये मी फौजदारी दावा देखील आता दाखल करणार. आधी आपण आता जी काही कारवाई आहे, जर अशी कारवाई झाली तर त्या भागातल्या सगळ्याच बांधकामावर अशी कारवाई करावी लागेल. नक्कीच करावी लागेल. त्याचं कारण कायदा सगळ्यांसाठी सारखा असतो. जर या रिसॉर्टवरती कारवाई झाली, नियमानुसार नसेल तर कारवाई व्हायलाच पाहिजे. परंतु ती कारवाई फक्त सिलेक्टिव्ह लोकांवरती होता कामा नये. ती कारवाई सगळ्यांवरती व्हायला पाहिजे. पण अशी एकूण किती बांधकाम आहेत? आता मी जी माहिती घेतली, माहितीच्या अधिकारामध्ये अशी 2060 घरं, रिसॉर्ट, बंगले आणि वेगवेगळ्या वास्तू या फक्त रत्नागिरी जिल्ह्यात आहेत, ज्या 200 मीटरच्या आतमध्ये आहेत. तुम्ही म्हटलं की फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे. कोणत्या संदर्भात हा फौजदारी गुन्हा असेल? क्रिमिनल रिट पिटिशन फाईल करीन मी की वारंवार माझ्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य करायची, माझा संबंध नसताना बातम्या द्यायच्या आणि त्या टीव्हीवरती येत आहेत, माझी प्रतिमा खराब होते. माझा या रिसॉर्टशी संबंध नाही असे एकदा नाही, मी 1000 वेळा सांगितले. तरी देखील दररोज, आज तर ऑर्डर आहे, कोर्टाचे आदेश असताना देखील आज सगळ्या चॅनलला ही बातमी चालू आहे की अनिल परब यांचं रिसॉर्ट तोडणार म्हणून. चॅनलने देखील विचार करायला पाहिजे अशा प्रकारची बातमी लागताना. कदाचित तो कोर्टाचा अपमान चॅनल देखील करतायत. नाही, पण परबसाहेब वारंवार उल्लेख किरीट सोमय्या करतात. किरीट सोमय्याने उल्लेख केला म्हणजे किरीट सोमय्या हा ब्रह्मदेव नाही आहे की चॅनलने त्याची शहानिशा न करता अशा प्रकारच्या बातम्या छापाव्यात. कोर्टाची ऑर्डर तर चॅनलवाल्यांनी वाचायला पाहिजे. अनिलजी, असं काय आणतात की किरीट सोमय्या स्वतः हाताला घेऊन दाखवतात आणि पाडायचा? होय, नौटंकी बाज आहे. कोण विचारत नाहीये पक्षात त्याला. म्हणून आपण काहीतरी करतोय, आपण सरकारला हलवतोय. असेच हातोडे सगळीकडे घेऊन जावं म्हणा. जी बाकीची 2060 आहेत त्यांच्यावर देखील किरीट सोमय्याने जायला पाहिजे हातोडा घेऊन. तुम्ही उद्धव ठाकरेंचे जवळचे असल्यामुळे तुम्हाला टार्गेट केलं जातं असं? मला टार्गेट केलं जातंय त्यावेळेला सरकारची प्रतिभा मलिन करण्यासाठी आणि वैयक्तिक माझं चारित्र्य हनन करण्यासाठी केलं जाते असा माझा स्पष्ट आरोप. INS विक्रांत प्रकरणामध्ये त्यांनाही या प्रकरणामध्ये कोर्टात आलं होतं, ते पण गायब झाले होते. अशा प्रकरणामध्ये तुम्ही का त्यांच्या हे प्रकरण का तुम्ही बाहेर काढत नाही? तुम्ही का गप्प बसता? आम्ही नौटंकीबाज नाही हो. मला एक गोष्ट माहिती आहे की माझा याचा काही संबंध नाही. मला जिथे उत्तर द्यायचे तिथे मी उत्तर देईन. मला कोर्टात मी लढीन, पण मी माझं निर्दोषत्व सिद्ध करीन. आणि ज्या दिवशी माझं निर्दोषत्व कोर्टातनं सिद्ध होईल त्याच्यानंतर जी कारवाई करायची ती मी करीन. वारंवार ते असे मेसेज टाकतात की मी पाळला जाणार आहे. कायदा आणि पोलीस हे सगळं त्यांच्या बाजूला आहे. त्यांनी हिंमत असेल तर ते पाडावं, त्यांनी स्वतः पाडावं. ते काय महापालिकेचे कर्मचारी आहेत का पाडायला? हे तुम्हाला देखील कळतं. पण तरी देखील तुम्ही पण त्यांची नौटंकी फार चवीने दाखवता ना. परबसाहेब, एक वेगळा विषय आणखी वेगळा विषय आहे की तुम्ही रत्नागिरीचे पालकमंत्री होता. रिफायनरीवरील जो वाद सुरू आहे सध्या, आज मंत्रालयात उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आहे. तुमच्या पक्षाचे आमदार राजन साळवी हे त्यात सहभागी झाले आहेत. खासदार
त्या बैठकीला नाही आहेत. नेमकं काय शिवसेनेत बघा, शिवसेनेने अतिशय स्पष्ट भूमिका त्यावेळेला घेतली होती. लोकांच्या बरोबर शिवसेना आहे. आजही आमचं हेच म्हणणं आहे की जर तो प्रकल्प लोकांना नको असेल तर आम्ही लोकांच्या बरोबरीने आहोत. जर तिकडच्या लोकांची मागणी असेल आणि मोठ्या प्रमाणात लोकांना जर काही मतपरिवर्तन असेल तर त्या बाबतीत पक्षप्रमुख निर्णय घेतील. राजन साळवी उपस्थित राजन साळवी आमदार आहेत. पण त्यांचं समर्थन दिसतंय असं असेल तर त्यांनी पक्षप्रमुखांशी बोलावं. पक्षप्रमुख शेवटी निर्णय याच्या बाबतीत पक्षप्रमुख घेतील आणि ते सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतील. या बाबतीत लोकांचं काय मत आहे, त्या प्रकल्पाचे फायदे किती आणि नुकसान किती, या सगळ्याचा विचार करून शिवसेना आपली भूमिका घेईल. साहेब, एक आहे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नाणारवरून तो प्रकल्प बारसूला आणला. त्याच काळातल्या या सगळ्या घडामोडी. तर त्यावेळेस बारसूला आणताना स्थानिकांचं काय मत आहे या बाबतीत काही विचार झाला? बघा, इथे दोन प्रकारचे मतप्रवाह आहेत. काही लोकांचं म्हणणं असं आहे की तिकडे तो प्रकल्प हवा, काही लोकांचं म्हणणं असं आहे की तिकडे तो प्रकल्प नको. आता ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये व्यवस्थित सारासार विचार करून त्या प्रकल्पाचे तोटे, त्या प्रकल्पाचा फायदा हा सगळा विचार करून लोकभावना विचार करून पक्ष निर्णय घेईल. अनिलजी, एक चर्चा अशी मोठ्या प्रमाणात आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे त्याच्यामधून आता बीएमसीसाठी अनेक नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक आमदारांना फोडून आपल्या सोबत घेण्याचा, जेणेकरून बीएमसी आपल्या ताब्यात येईल असा प्रयत्न आहे. तुम्ही याला कसं थांबवणार आहे? बघा, दुसऱ्याच्या घरात चोरी करून स्वतःच्या घरातली श्रीमंती दाखवण्याचा हा प्रकार आहे. दुसऱ्याच्या घरात चोरी करायची आणि आणलेला माल स्वतःचा आहे असं दाखवून आपण श्रीमंत आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा. पण ती श्रीमंती कमी करण्याचा प्रयत्न तुमचा असणार आहे? अशी श्रीमंती कमी होत नाही. आमच्याकडे श्रीमंती कार्यकर्त्यांची आहे आणि या कार्यकर्त्यांच्या श्रीमंतीच्या जोरावरच शिवसेना पक्ष आतापर्यंत मजबूतीने उभा राहिलेला आहे. शिंदेगड पुन्हा एकदा कामाख्या देवीच्या दर्शनाला जाण्याच्या तयारीत आहे. साधारण 2 दिवसात हा दौरा होईल असं म्हटलं जाते. प्रत्येकाला देवीचा आशीर्वाद घेण्याचा अधिकार आहे. मान्यता अशी आहे की तिथे जादूटोणा केलं जातं त्या ठिकाणी. नाही, आमचा या गोष्टीवरती विश्वास नाही, कारण बाळासाहेबांनी आम्हाला या गोष्टी कधी शिकवल्या नाहीत. त्यामुळे आम्ही ह्या गोष्टीवरती विश्वास ठेवत नाही. एकीकडे तुमच्या याच्या रिसोर्टवर तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे, दुसरीकडे कोर्टाचा आदेश असूनही अजूनही कुठल्या प्रकारची कारवाई नारायण राणेंच्या या ठिकाणी पाहायला मिळत नाही. ते स्वतः कारवाई करताय असा एक उल्लेख केला जात आहे. या बाबतीत तुम्ही जसे माझ्याकडे येता, जसे तिकडे कॅमेरे लावून बसता, थोडे कॅमेरे तिकडे पण वळवा ना. चला चला. एक चहा दे. सुरू असलेली पत्रकार परिषद आपण पाहिली आणि आपल्याला बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप किरीट सोमय्या करत असल्याचा देखील त्यांनी घणाघात केलेला आहे. तर साई रिसॉर्टशी आपला कुठल्याही प्रकारचा संबंध नसल्याचं देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. तर आजच्या मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी मात्र पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.